नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 तर या परीक्षेकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र. तर विद्यार्थी मित्रो, मानसशास्त्र या विषयाचे आपण 30 मिनिटांमध्ये एकूण 60 प्रश्न जे की उपयोजनात्मक आणि यापूर्वी परीक्षेमध्ये आलेले असे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, पेपरला फक्त 11 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत. 28 जून रोजी आपला हा पेपर असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र. पहिला प्रश्न बघा या ठिकाणी, आधुनिक मानसशास्त्राची सुरुवात कोणत्या शतकात झाली? पहा विद्यार्थी मित्र, आधुनिक मानसशास्त्र जे होते तर आधुनिक मानसशास्त्राची सुरुवात ही 19व्या शतकामध्ये झाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर क 19वे शतक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी टीईटी परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. या ठिकाणी 28 जून रोजी आपला पेपर असणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी बघणार आहोत. ओके, परीक्षेला अवधी कमी असल्या कारणाने आपण प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, चला बघा. यानंतर सायकोलॉजी काय म्हटलं? सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दापासून तयार झाला? तर सायकोलॉजी हा शब्द विद्यार्थी मित्र ग्रीक भाषेतील शब्दापासून तयार झाला. बघा, सायको म्हणजे काय, त्या ठिकाणी आत्मा आणि लॉजिस्ट म्हणजे शास्त्र. ओके, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे त्या ठिकाणी ग्रीक. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नसून ते जाणीवांचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? बघा, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नसून ते जाणीवांचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली आहे? तर अशी व्याख्या विद्यार्थी मित्र विल्यम वुंड आणि जेम्स सली यांनी केली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा अरिस्टॉटल जे होते, अरिस्टॉटल यांनी काय म्हटलं विद्यार्थी मित्र? अरिस्टॉटल यांनी फक्त आत्म्याचे शास्त्र म्हटलं होतं. ओके, अरिस्टॉटल यांनी काय आत्म्याचे शास्त्र असे म्हटलंय. त्यानंतर वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं. ओके, वॅटसन यांनी काय सांगितलं तर वर्तनाचे शास्त्र वॅटसन यांनी म्हटलेलं होतं. आणि मॅकडुगल यांनी काय मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके, मॅकडुगल यांनी काय म्हटलंय तर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. पहा या पद्धतीचे आहे. आणि अरिस्टॉटल जे आहेत हे मानसशास्त्राचे जनक आहेत. ओके, मानसशास्त्राचे जनक या ठिकाणी अरिस्टॉटल आहेत. विल्यम वुंड यांनी पहिली मानसशास्त्राची शाळा सुरू केली होती विद्यार्थी लाइप्झिग या ठिकाणी. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय? मनोविश्लेषणवाद. ओके, हा प्रसिद्ध संप्रदायाचे जनक कोण आहेत? बघा, मनोविश्लेषणात्वाद या प्रसिद्ध संप्रदायाचे जनक कोण आहेत? तर या प्रसिद्ध संप्रदायाचे जनक आहेत विद्यार्थी सिगमंड फ्राइड. ओके, सिगमंड फ्राइड याचा काय प्रसिद्ध आहे तर मनोविश्लेषणात्मक वाद हा सिगमंड फ्राइड यांचा प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा गेस्टाल्ट वाद. ओके, बघा काय गेस्टाल्ट वाद म्हणजे समष्टीवाद या संप्रदायाची स्थापना कोणी केली? समष्टीवाद. ओके, समष्टीवादाची कोणी केली विद्यार्थी मित्र? तर मॅक्स वर्दमायर आणि कोपका आणि कोहलर. ओके, बघा कोहलरची काय या ठिकाणी समष्टीवादी उपपत्ती आहे. ओके, कोहलर यांची काय विद्यार्थी मित्र? तर कोहलरची समष्टीवादी उपपत्ती आहे. ओके, समष्टीवादी उपपत्ती आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की समष्टीवाद म्हटलं तर कोपका, कोहलर आणि मॅक्स वर्दमायर. ओके, कोहलर यांनी कशावरती प्रयोग केला तर माकडावरती प्रयोग हा केला होता. कोहलर यांनी माकडावरती प्रयोग केला होता. पॅवलॉनचा अभिजात अभिसंधान आहे हा यांनी कशावर केला होता? पॅवलॉननी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, पॅवलॉननी कुत्र्यावरती प्रयोग केला आणि स्किनरनी कबूतर जे होतं कबुतरावर स्किनरने प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. बघा, यापूर्वी मी सांगितलं पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1916 मध्ये कोठे स्थापन झाली? ओके, कोठे स्थापन झाली होती? तर भारतातील पहिली म्हटलं विद्यार्थी मित्र, भारतातील पहिली जी आहे ती कलकत्ता स्थापन झाली होती. कलकत्ता विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात आली होती. ओके, ऑप्शन नंबर ब कलकत्ता विद्यापीठ. ओके, डॉक्टर एन सेनगुप्ता हे IMP आहे. बघा, या ठिकाणी भारतातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी होती ही कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती? डॉक्टर एन सेनगुप्ता. ओके, डॉक्टर एन सेनगुप्ता यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली होती विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, जर ही PDF हवी असेल तर बघा, सध्या टेलिग्राम चॅनल या ठिकाणी बंद करण्यात आले 22 तारखेपर्यंत. तर सध्या तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे मानसशास्त्राच्या PDF नोट्स विद्यार्थी मित्र तुम्हाला मिळणार आहेत. या ठिकाणी PDF नोट्स मिळण्याकरता 88 11 42 70 या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे द्वारे 50 रुपये पे करायचे आणि तुम्हाला या ठिकाणी मानसशास्त्राच्या PDF नोट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिल्या जातील विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र काय आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. मानसशास्त्र जे आहे, मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे आणि अनुवंशशास्त्र अशी व्याख्या कोणाची आहे? तर ही विद्यार्थी मित्र वर्तन आणि अनुवंश म्हटले. बघा, या ठिकाणी वर्तन आणि अनुवंश अनुभव जे आहे या ठिकाणी वर्तन आणि अनुभव दोघांचाही उल्लेख आला. यामुळे हे आहे स्किनर यांचं. ओके, फक्त वर्तन जर असतं
तर फक्त वर्तनाचे असतं तर वॅटसन असतं. मात्र वर्तन आणि अनुभवाचे म्हटले आपण BF स्किनर. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी वुडवर्ड जे आहेत, वुडवर्डचं बिहेवियर संदर्भात म्हणजे वर्तन संदर्भात काय BSRO. ओके, बिहेवियर बरोबर यस, रिस्पॉन्स या ठिकाणी स्टिम्युलेशन रिस्पॉन्स अँड या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र ऍक्शन जे या ठिकाणी आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. रचनेचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण. ओके, रचनेचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण या पद्धतीचा वापर कोणत्या संप्रदायाने सर्वात जास्त केला? कोणत्या संप्रदायाने केला? बघा रचनेचा अभ्यास आहे त्यामुळे रचनावाद संप्रदाय. ऑप्शन नंबर बी रचनावाद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र रचनेचा अभ्यास आहे त्यामुळे रचनावाद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. मानसशास्त्राची कोणती पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध मानली जाते? ओके, सर्वाधिक वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध असणारी मानसशास्त्राची कुठली पद्धती आहे? तर ती आहे प्रायोगिक पद्धती. ओके, एक्सपेरिमेंटल मेथड. ऑप्शन नंबर ए प्रायोगिक पद्धती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे, प्रायोगिक पद्धती. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. दी आउटलाईन ऑफ सायकोलॉजी. दी आउटलाईन ऑफ सायकोलॉजी. तर बघा हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रसिद्ध ग्रंथ जो आहे हा कोणी लिहिला? द आउटलाईन ऑफ सायकोलॉजी हा प्रसिद्ध ग्रंथ विल्यम मॅकडुगल यांनी लिहिलाय. ऑप्शन नंबर ए विल्यम मॅकडुगल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय आहे? प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानसशास्त्राचे नियम शोधणारे पहिले शास्त्रज्ञ कोण? बघा प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानसशास्त्राचे नियम शोधणारे पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर ते होते थॉर्नडाईक. ऑप्शन नंबर ए. ओके, EL थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईक होता. थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावरती प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र. ओके, मांजरीवरती प्रयोग हा थॉर्नडाईक यांनी केला होता. इव्हॉन पॅव्लॉनने कशावर? कुत्र्यावर प्रयोग केला होता. पॅव्लॉनच्या प्रयोगाचं नाव काय होतं विद्यार्थी मित्र? अभिजात अभिसंधान. कुठे आहे? अभिजात अभिसंधान हे पॅव्लॉनच्या प्रयोगाचं नाव आहे. ओके, उत्पत्तीचं नाव आहे. थॉर्नडाईकचं कुठल्या विद्यार्थी मित्र? तर थॉर्नडाईकची आहे या ठिकाणी साधक अभिसंधान. ओके, बघा या ठिकाणी सॉरी थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद उत्पत्ती आहे विद्यार्थी मित्र. थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद आहे आणि स्किनर यांची साधक अभिसंधान आहे. ओके, स्किनरची आहे साधक अभिसंधान. साधक अभिसंधान स्किनर यांची आहे आणि थॉर्नडाईकची जे मांजरावरचा प्रयोग होता याला प्रयत्न प्रमाद म्हणतात. ओके, प्रयत्न प्रमाद उत्पत्ती. क्लिअर आहे सर्वांना? बघा परीक्षा दृष्टिकोन खूप महत्वपूर्ण आहे, यामुळे आपण हे सर्व अगदी व्यवस्थित बघत असतात विद्यार्थी. ओके, पहा विद्यार्थी मित्र जर तुम्हाला मानसशास्त्राच्या PDF नोट्स मानसशास्त्राच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र सर्वांनी 8888114270 या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुढील माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्तनाचा अभ्यास करताना उद्दीपक आणि प्रतिसाद. ओके, वर्तनाचा अभ्यास करताना उद्दीपक आणि प्रतिसाद. ओके, स्टिम्युलेशन अँड रिस्पॉन्स या शाखेला कोणी महत्वाचे मानले? या शाखेला महत्वाचं कोणी मानलेलं आहे? तर बघा वर्तनवाद्यांनी मानलेलं आहे, बिहेवियरिस्ट. ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी वर्तनवादी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वर्तनवाद्यांनी काय या ठिकाणी हे सर्वात महत्वाचं जे आहे या ठिकाणी मानलेलं आहे. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना? यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन पहा या ठिकाणी काय? खालीलपैकी कोणाला बालमानसशास्त्राचे जनक मानले जाते? कोणाला बालमानसशास्त्राचे जनक या ठिकाणी मानले जाते? तर विद्यार्थी मित्र बालमानसशास्त्राचे जनक म्हटलं या ठिकाणी हा प्रश्न IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, बालमानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला जाते? तर या ठिकाणी जे स्टेनली हॉल यांना म्हटलं जाते. ओके, जे स्टेनली हॉल ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, जे स्टेनली हॉल हे मानसशास्त्राचे जनक आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास. ओके, सखोल आणि सर्व बाजूनी अभ्यास करण्यासाठी कोणती वैद्यकीय पद्धत वापरली जाते? बघा व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल आणि संपूर्ण बाजूनी अभ्यास करण्यासाठी कोणती वैयक्तिक पद्धत ज्याच्याकडे वापरली जाते तर ही आहे व्यक्ती इतिहास पद्धत. ओके, केस स्टडी मेथड. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा शैक्षणिक मानसशास्त्र हे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंतच्या व्यक्तीच्या अध्ययनाच्या अनुभवाचे वर्णन व स्पष्टीकरण करते. हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे क्रो यांचे आहे. ओके, क्रो आणि क्रो यांचे आहे. ऑप्शन नंबर अ क्रो व क्रो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्र मानवी वाढ आणि विकास अवस्था या संदर्भात प्रश्न आहेत. बालकाची वाढ. ओके, काय म्हटलं या ठिकाणी? बालकाची वाढ म्हणजे ग्रोथ ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? आता वाढ ही कोणत्या स्वरूपाची आहे? तर वाढ ही विद्यार्थी मित्र संख्यात्मक आणि भौतिक स्वरूपाची आहे. ओके, वाढ काय ही
संख्यात्मक आणि भौतिक स्वरूपाची आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर ब क्वांटिटिव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, वाढ आपण उंचीमध्ये सेंटीमीटर मध्ये या ठिकाणी मोजू शकतो. ओके, आणि विकास जो असतो विद्यार्थी मित्र गुणात्मक असतो. ओके, विकास जो आहे विकास हा गुणात्मक असतो. विकास हा कसा असतो? हा गुणात्मक स्वरूपाचा असतो. वाढ ही जी असते ही संख्यात्मक स्वरूपाची आहे. ओके, बघा संख्यात्मक म्हणजे काय? वजन, उंची वाढणे हे सर्व घटक संख्यात्मक आणि भौतिक घटकामध्ये येतात विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर बघा बालकाचा विकास हा प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचा असतो? आता बघा विकास या सर्व यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की विकास हा कुठल्या स्वरूपाचा असतो? हा गुणात्मक स्वरूपाचा असतो. ऑप्शन नंबर क विकास हा गुणात्मक स्वरूपाचा म्हणजे सर्वसमावेशक असतो. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, गुणात्मक स्वरूपाचा हा आहे. बघा विद्यार्थी मित्र, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी करता आपण या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या पीडीएफ नोट्स ज्या आहेत अगदी माफक फी मध्ये आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. तर या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही करायचं काय? तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या नंबरवरती 9518338472 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे. पुढील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल विद्यार्थी मित्र. बघा हस्तलिखित नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. त्यासोबत आपल्या सर्व क्लास नोट्स जे असतात, ओके, ज्या आपण क्लासमध्ये बघतो त्या सर्व नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. याकरता तुम्ही काय करायचं? या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे विद्यार्थी मित्र. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय आहे? मानवी विकास. ओके, बघा मानव विकासाची प्रक्रिया जी आहे, ओके, मानव विकासाची प्रक्रिया कधी सुरू होते? तर बघा जी मानव विकासाची प्रक्रिया विद्यार्थी मित्र कधी सुरू होत असते? तर ही गर्भधारणेपासून सुरू होते. ऑप्शन नंबर ब गर्भधारणेपासून. ओके, प्री नॅटल स्टेज जी आहे इथून जी आहे मानव विकासाची ही प्रक्रिया सुरू होत असते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न घेण्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आता पुढचा प्रश्न काय? हा प्रश्न आयएमपी आहे विद्यार्थी मित्र. हा प्रश्न आयएमपी आहे कारण की हा टीईटी परीक्षेमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, टीईटी परीक्षेत हा प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा कुमारावस्था हा वादळ, ताणतणाव आणि विरोधाचा काळ आहे असे कोणी म्हटले आहे? बघा कुमारावस्था जी आहे ही वादळ, ताणतणाव आणि विरोधाचा काळ आहे असं कोणी म्हटलं आहे विद्यार्थी मित्र? तर जी स्टॅनली हॉल यांनी हे म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर अ जी स्टॅनली हॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कुमारावस्था ही काय वादळ ताणतणावाचा काळ आहे. ओके, जी स्टॅनली हॉल यांनी हे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा जीन पियाजे यांनी बुद्धिमत्तेच्या विकासाचे एकूण किती टप्पे सांगितले? बघा विद्यार्थी मित्र, जीन पियाजे जे होते यांनी बुद्धीच्या विकासाचे काही टप्पे सांगितले आहेत. ओके, बुद्धीच्या विकासाचे काही टप्पे हे किती चांगले? तर त्यांनी एकूण 4 टप्पे सांगितले आहेत. ओके, बघा किती सांगितले यांनी? 4 टप्पे या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत. ऑप्शन नंबर क 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी पूर्वसंक्रियात्मक अवस्था, औपचारिक संक्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा संक्रियात्मक अवस्था अशा 4 टप्पे जे आहेत त्यांनी सांगितलेली आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पियाजे यांच्या मते संवेदीकारक अवस्था, ओके, सीनियर मोटर स्टेज या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो, याचा कालावधी कोणता? याचा कालावधी कोणता विद्यार्थी मित्र? तर जन्म ते 2 वर्ष. ओके, जन्मापासून 2 वर्षापर्यंत त्याचा कालावधी असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, वाढ आणि विकास अवस्था संदर्भात आहे. बघा बालकामध्ये अहम केंद्रीय बुद्धी म्हणजे इगोस्ट्रियम जे आहे, ओके, इगो हा कोणत्या अवस्थेत दिसून येतो? हा कोणत्या अवस्थेमध्ये दिसून येतो विद्यार्थी मित्र? तर हा पूर्व क्रियात्मक अवस्थेमध्ये दिसून येतो. ऑप्शन नंबर अ पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज यामध्ये हा दिसून येतो. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा यानंतर लॉरेन्स कोहलबर्ग यांचा काय नैतिक विकासाचा सिद्धांत आहे विद्यार्थी मित्र. ओके, लक्षात द्या. यांनी बालकाच्या कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला? त्यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला होता. ऑप्शन नंबर ए नैतिक विकास सिद्धांत हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर नेक्स्ट प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, एरिक एरिक्सन यांनी मानवी विकासाचा कोणता सिद्धांत मांडला? ओके, एरिक्सन यांनी मानवी विकासाचा मनोसामाजिक सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए मनोसामाजिक सिद्धांत, सायकोलॉजिकल सोशल डेव्हलपमेंट, ओके, सायकोसोशल डेव्हलपमेंट हे या ठिकाणी हा सिद्धांत एरिक एरिक्सन यांनी मांडलेला आहे. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, समानतेचा नियम आणि वैविध्यतेचा नियम हा कोणत्या घटकाशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी समानता आणि वैविध्यता म्हटलंय. ओके, सारखेपणा आणि वेगळेपणा हा कशा संबंधित असणार? तर या ठिकाणी अनुवंश, हेरिडिटी. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हा कशा संबंधित आहे? तर हा अनुवंशाशी संबंधित आहे.
यानंतर बघा, बालकावर होणाऱ्या संस्कारामध्ये सामाजिकीकरणात सर्वात पहिली महत्वाची संस्था कोणती? बघा, सगळ्यात पहिली महत्वाची संस्था कोणती आहे संस्कारामध्ये? तर ती आहे विद्यार्थी मित्र कुटुंब. ऑप्शन नंबर क, कुटुंब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, गर्भातील बाळाच्या लिंग निश्चितीसाठी ओके, बॉय ऑर गर्ल हे लिंग निश्चितीसाठी कोणाचे गुणसूत्र ओके, क्रोमोझोम्स कोणाचे हे कारणीभूत असतात? या ठिकाणी बघा, केवळ वडिलांचे ओके, काय असतात? वडिलांचे गुणसूत्र या ठिकाणी कारणीभूत असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, केवळ वडिलांचे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, बाळाची जी लिंग निश्चिती आहे म्हणजे गर्ल, मुलगा असणं किंवा मुलगी असणे कोणावर डिपेंड आहे? तर हे केवळ वडिलांवर डिपेंड असतं. कारण की वडिलांकडून जे गुणसूत्र मिळतात त्यामध्ये मिळणार कुठल्या विद्यार्थी मित्र? तर बघा, एक्स आणि वाय हे गुणसूत्र जे आहे हे लिंग ठरवत असते आणि कोणाकडून मिळते? हे वडिलांकडून मिळत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ब, केवळ वडिलांचे जे आहे या ठिकाणी काय असणार? हे या ठिकाणी कारणीभूत असणार गुणसूत्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेव वायगोस्की यांच्या मते बालकाच्या विकासात सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? बघा, बालकाच्या विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक लेव वायगोस्की यांच्या मते कोणता आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र बघा, सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती. ओके, ऑप्शन नंबर बी, सोशल इंटरॅक्शन. बघा, सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती हा यामध्ये सर्वात महत्वाचा घटक त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वायगोस्की यांच्या सिद्धांतातील ZPD चा सविस्तर अर्थ काय? ओके, ZPD चा सविस्तर अर्थ काय होतो? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ऑप्शन नंबर ए, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. म्हणजे काय? समीपस्थेचे विकासाचे क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ओके, ZPD चा हा अर्थ आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, भाषिक विकासाचा जत प्रवृत्तीचा किंवा हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला? ओके, भाषिक विकासाचा जत प्रवृत्तीचा सिद्धांत कोणी मांडला? तर हा नॉम चॉस्की यांनी मांडलेला. ऑप्शन नंबर बी, नॉम चॉस्की हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि PDF नोट्स मिळवण्याकरता या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी पाठवून दिल्या जाईल. ओके, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल किंवा व्हॉट्सअप नंबर देतो या ठिकाणी बघा, 9518338472 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला PDF त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, अध्ययन, उत्पत्ती आणि प्रक्रिया या टॉपिकवरती हा प्रश्न असणार आहे. अध्ययनाचा प्रयत्न प्रमाद, ट्रायल अँड एरर हा प्रसिद्ध सिद्धांत कोणी मांडला? बघा, या ठिकाणी ट्रायल अँड एरर म्हणजे प्रयत्न प्रमाद उत्पत्ती म्हटलं या ठिकाणी, ही कोण मांडलेली आहे? तर ही मांडलेली आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी एडवर्ड थॉर्नडाईक यांची. ओके, थॉर्नडाईकची कुठली आहे विद्यार्थी मित्र? तर प्रयत्न प्रमाद. ओके, कुठला आहे? प्रयत्न प्रमाद हा एडवर्ड थॉर्नडाईक याचा. इव्हन पॅव्लॉन यांचा कोणता आहे? अभिजात अभिसंधान. इव्हन पॅव्लॉन यांचा कोणता आहे? तर अभिजात अभिसंधान. ओके, कोहलर याची समष्टीवादी उत्पत्ती, याला समाकारवादी असेही म्हणतात. ओके, यालाच काय म्हणतात? समाकारवादी असेही म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र स्किनरचा आहे या ठिकाणी साधक अभिसंधान. स्किनरचा कुठला आहे? तर साधक अभिसंधान हा आहे स्किनर यांची उपपत्ती आहे. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजरावरती प्रयोग केला होता. ओके, थॉर्नडाईक यांनी प्रयोग कशावर केला होता विद्यार्थी मित्र? प्रयत्न प्रमाद. तर हा मांजरावरती करण्यात आलेला त्यांचा प्रयोग आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, थॉर्नडाईक यांनी अध्यापनाचे 3 मुख्य नियम सांगितले. ओके, थॉर्नडाईकने अध्यापनाचे 3 मुख्य नियम सांगितले, त्यापैकी कोणता नियम नाही? ओके, खालीलपैकी कोणता नाही या ठिकाणी? बघा विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी 3 नियम सांगितले होते, त्यापैकी 3 कोणकोणते होते ते तुम्हाला सांगतो. त्यामध्ये होता सज्जतेचा नियम. ओके, लॉ ऑफ रेडिनेस, सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. ओके, त्यानंतर परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. हे 3 नियम सांगितले होते. फक्त नव्हता कोणता? विस्मरणाचा नव्हता. त्यामुळे ऑप्शन नंबर ड, विस्मरणाचा नियम हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला बघा, 3 नियम आहे या ठिकाणी थॉर्नडाईक यांच्या उत्पत्तीमधील विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पॅव्लॉनचा अभिजात प्रयोगात लाळ सुटणे हा स्वाभाविक प्रतिसाद. ओके, UCR कशामुळे दिसतो? तर हा अन्नामुळे दिसतो. लाळ कशामुळे सुटायची कुत्र्याला? त्या ठिकाणी त्याच्या पुढे अन्न ठेवण्यात गेलं त्या ठिकाणी त्याच्या तोंडाला लाळ सुटायची, त्यामुळे अन्नामुळे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आता अन्न काय विद्यार्थी मित्र? तर अन्न हा या ठिकाणी काय झाला? तर हा कृत्रिम घटक झाला. ओके, अन्न काय झाला? हा कृत्रिम घटक झाला. ओके, आणि त्यामध्ये जो घंटानाद व्हायचा हा काय या ठिकाणी?
सॉरी, अन्न हे नैसर्गिक झालं तर कृत्रिम घटक घंटानाद आहे आणि अन्न हे नैसर्गिक चेतक आहे. ओके, अन्न काय हा? अन्न हा नैसर्गिक चेतक आहे यामधील. ओके, नैसर्गिक चेतक म्हटलं तर अन्न आणि कृत्रिम म्हटलं तर घंटानाद. ओके, बघा, ज्यावेळी अन्न ठेवलं जायचं, अन्न ठेवायच्या आधी घंटा वाजायची, घंटा वाजल्यानंतर अन्न मिळायचं आणि त्या तोंडाला लाळ सुटायची. मग एक वेळ जरी फक्त नुसती घंटा जरी वाजली तरी देखील कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायला लागली. म्हणजेच काय, या ठिकाणी कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात आला. ओके, चला, असा हा प्रयोग होता. यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा, साधक अभिसंधान. ओके, काय म्हटलं या ठिकाणी? साधक अभिसंधान ऑपरेशनल कंडिशनिंग मध्ये खालीलपैकी कशाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे? साधक अभिसंधानामध्ये कशाला महत्वाचं स्थान आहे? उद्दीपक, प्रबलीकरण, दृढीकरण, शिक्षा की नैसर्गिक गरज? त्या ठिकाणी प्रबलीकरण आणि दृढीकरणाला साधक अभिसंधानामध्ये महत्वाचे स्थान आहे. ओके, साधक अभिसंधान हा कोणी केलाय? तर हा स्किनर यांची ही उपपत्ती आहे. ओके, साधक अभिसंधान प्रयोग कोणाचा आहे? स्किनर यांचा आहे. हा झाला होता विद्यार्थी मित्र कबुतावरती स्किनर बॉक्स या ठिकाणी होतं. प्रबलीकरण, दृढीकरण महत्वाचे असते. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल जो अनुभवामुळे घडून येतो, ही व्याख्या कोणाची आहे? अध्ययन म्हणजे काय? वर्तनात घडून येणारा कायमस्वरूपी बदल, ओके, जो अनुभवामुळे घडून येतो, अशी व्याख्या आहे गेट्स यांची. ओके, गेट्स, ऑप्शन नंबर ए, गेट्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कायमस्वरूपी घडून येणारा बदल म्हटलं या ठिकाणी गेट्स. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. अल्बर्ट बांदुरा. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी प्रश्न काय आहे? अल्बर्ट बांदुरा यांनी कोणता अध्ययनाचा सिद्धांत मांडला? ओके, अल्बर्ट बांदुरा यांनी अध्ययनाचा कुठला सिद्धांत आहे जो मांडलेला आहे? ओके, बघा, सामाजिक अध्ययन या ठिकाणी पहा, सामाजिक अध्ययनाचा सिद्धांत, मर्मदृष्टी, क्षेत्र उत्पत्ती, कारकता. अल्बर्ट बांदुरा आहे सामाजिक अध्ययनाचा सिद्धांत. ओके, सामाजिक अध्ययन सिद्धांत हा अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलाय. मर्मदृष्टी कोणाचा आहे? तर हा कोहलर यांचा आहे. मर्मदृष्टी कोणाचा आहे? कोहलर यांचा आहे. क्षेत्रीय या ठिकाणी कर्ट लेव्हिन. ओके, कर्ट लेव्हिन यांचा एक क्षेत्रीय उपपत्तीचा सिद्धांत. ओके, कर्ट लेव्हिन यांचा हा आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला, सामाजिक सिद्धांत या ठिकाणी बोबोडॉलद्वारे हा प्रयोग यांनी सिद्ध केला होता अल्बर्ट बांदुरा यांनी. ओके, सामाजिक अध्ययन उपपत्ती. यानंतर बघा, अध्ययन संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग. ओके, अध्ययन संक्रमणाचे मुख्य प्रकार किती आहेत? बघा, या ठिकाणी अध्ययनाचे संक्रमण विद्यार्थी मित्र 3 घटकामध्ये होते. बघा, या ठिकाणी 3 प्रकार आहेत मुख्य. एक म्हणजे धन संक्रमण, दुसरा आहे ऋण आणि तिसरा आहे शून्य. ओके, धन, ऋण आणि शून्य. बघा, या ठिकाणी जर अनुकूल परिणाम होत असेल, ओके, अनुकूल परिणाम असेल धन संक्रमण, प्रतिकूल परिणाम असेल ऋण आणि कुठलाही परिणाम नसेल तर शून्य संक्रमण, असे 3 अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत. ओके, चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय? सायकल चालवण्याचा सराव पुढे स्कूटर चालवताना फायदेशीर ठरतो, हे कोणत्या प्रकारच्या संक्रमणाचे उदाहरण आहे? बघा, सायकल चालण्याचा जो सराव आहे पुढे स्कूटर चालताना फायदेशीर ठरतो, हे कुठल्या प्रकारच्या अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे? धन आहे, ऋण आहे, काय त्या ठिकाणी बघा फायदेशीर ठरतोय म्हणजे काय? या ठिकाणी अनुकूल आहे. ओके, प्लस मध्ये आहे म्हणजेच काय? या ठिकाणी धन सकारात्मक संक्रमण. ओके, काय आहे या ठिकाणी? धन संक्रमण. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. प्रश्न IMP आहेत कारण की या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात विद्यार्थी मित्र. त्यामुळे हे सर्व प्रश्न सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायची आहेत. ओके, सर्व प्रश्न काय करायचे? तुम्ही सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहेत. ओके, पहा, या ठिकाणी काय म्हटलंय? मराठी भाषेचे व्याकरण शिकल्यास इंग्रजी भाषेचे व्याकरण शिकताना कोणताही फायदा किंवा तोटा होत नाही. ओके, कुठलाही फायदाही नाही, तोटाही नाही. मग अशा वेळी काय होतं? या ठिकाणी प्रतिकूल काय? प्रतिकूल परिणाम नाही आणि अनुकूल पण नाही. मग या ठिकाणी काय असणार? अशा वेळी शून्य संक्रमण होतं, झिरो ट्रान्सफर. ऑप्शन नंबर क. ओके, ऑप्शन नंबर क, शून्य संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, प्रतिकूलही नाही आणि अनुकूलही नाही. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन संक्रमणाचा समान घटकांचा सिद्धांत. ओके, समान घटकांचा जो सिद्धांत आहे अध्ययन संक्रमणाचा हा कोणी मांडला? तर हा विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने मांडला होता समान घटकाचा. ऑप्शन नंबर अ, थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील तर PDF नोट्स मिळवण्याकरता या ठिकाणी विद्यार्थी मित्र दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तुम्हाला नोट्स संदर्भात माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके, 9518 3384 72. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा.
अध्ययन वक्र ओके लर्निंग कर्व मध्ये मध्यंतरी येणाऱ्या अशा टप्प्याला काय म्हणतात जिथे प्रगती पूर्णपणे थांबल्यासारखी वाटते. ओके याला प्लेट्यू स्टेट म्हणतात म्हणजे पठारावस्था म्हणतात. ओके प्रगती काय या ठिकाणी होत असते मात्र ती थांबल्यासारखी वाटते. ती कुठली अवस्था आहे तर ती आहे पठारा अवस्था. ऑप्शन नंबर ब पठारावस्था हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा रॉबर्ट गॅने यांनी अध्ययनाचे एकूण किती स्तर आणि पायऱ्या सांगितल्या आहेत. ओके रॉबर्ट गॅने अध्ययनाचे एकूण 8 स्तर आणि 8 पायऱ्या ओके ज्या इथे सांगितलेल्या आहेत. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो यानंतर पुढील प्रश्न आहे गॅने यांच्या अध्ययनाच्या श्रेणी रचनेत सर्वात उच्च दर्जाचे अध्ययन कोणते मानले जाते तर ते आहे समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा जेरॉन ब्रुनर यांनी खालीलपैकी कोणती महत्वाची संकल्पना मांडली. जेरॉन ब्रुनर यांनी खालीलपैकी कोणती महत्वाची संकल्पना मांडली तर बघा यांनी शोध उपपत्ती म्हणजेच या ठिकाणी संरचनात्मक अध्ययन डिस्कव्हरी लर्निंग ही उपपत्ती मांडलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके जेरॉन ब्रुनरची काय शोध उपपत्ती ही जेरॉन ब्रुनर यांची आहे. ओके चला शोध उपपत्ती याला संरचनात्मक उपपत्ती असेही म्हटल्या जाते. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा डेव्हिड आसुबेल यांनी कोणत्या प्रकारच्या अध्ययनावर भर दिला. डेव्हिड आसुबेल यांनी कोणत्या प्रकारच्या अध्ययनावर भर दिला त्यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन म्हणजे मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग यावरती भर दिला होता. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके चला बघा विद्यार्थी मित्रो या टाईपचे प्रश्न आपण घेत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहेत. ओके पहा विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला टीईटी 2026 करता बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाचं बघा एकूण 30 प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. या 30 प्रश्न करता या ठिकाणी आपल्याकडे पीडीएफ नोट्स आहेत ज्या की हस्तलिखित नोट्स आहेत या फक्त तुम्हाला माफक दरामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत विद्यार्थी मित्र अतिशय कमी फी मध्ये मिळणार आहेत. याकरता तुम्ही करायचं काय तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे संपर्क करायचा आहे आणि या नोट्स तुम्ही आपण परचेस करायच्या आहेत. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय सांगतो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत ओके जो आहे या ठिकाणी द्विघटक सिद्धांत म्हणजे काय विद्यार्थी मित्र टू फॅक्टर थेअरी जी आहे जी आणि यस हा घटक कोणी मांडले. ओके हा कोणी मांडलेला आहे तर स्पियरमन चार्ल्स स्पियरमन यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आयएमपी प्रश्न आहे यापूर्वी देखील हा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्र. ओके चार्ल्स स्पियरमन यांनी हा सिद्धांत जो आहे हा मांडलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा दोन घटक सांगितलेले जी आणि यस. यानंतर पुढील प्रश्न बघा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स चे जनक कोण आहेत. बघा बहुविध म्हणजे अनेक घटक जे आहेत बहुविध हे आहेत हॉवर्ड गार्डनर. ऑप्शन नंबर ए हॉवर्ड गार्डनर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी. यानंतर विद्यार्थी मित्रो बुद्धिमापनाची पहिली यशस्वी चाचणी 1905 मध्ये कोणी तयार केली तर विद्यार्थी मित्रो ही अल्फ्रेड बिने आणि थिओडर सायमन यांनी तयार केलेली होती. ओके बुद्धिमापनाची पहिली चाचणी यशस्वी कोणी केली अल्फ्रेड बिने यांनी केलेली होती. बघा विद्यार्थी मित्रो बिने यांनी जे आहे या ठिकाणी बुद्धिमापनासाठी काय तर मानसिक वय सगळ्यात महत्वपूर्ण आहे मानसिक वयचा शोध लावला. मानसिक वय या संकल्पनेचा शोध जो लावला आणि टर्मन यांनी काय तर बुद्धिमापनाचे सूत्र या ठिकाणी सांगितले. ओके बुद्धी गुणांकाचे सूत्र या ठिकाणी त्यांनी सांगितले. ओके बुद्धिमापनाचे सूत्र बुद्धिमत्तेचे सूत्र आपण ज्याला म्हणतो तर काय आहे सूत्र विद्यार्थी मित्र. ओके सूत्र काय तर बघा सूत्र आहे विद्यार्थी मित्र बुद्धिमत्ता काय बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय. ओके बुद्धिमत्ता बरोबर काय या ठिकाणी मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके आणि गुणाकारामध्ये काय विद्यार्थी मित्र तर 100 असं बुद्धिमत्तेचं सूत्र आहे. ओके आणि मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली होती तर अल्फ्रेड बिने यांनी ही मांडलेली होती विद्यार्थी मित्र. ओके चला आयएमपी असा प्रश्न आहे सर्वांनी नोट डाऊन करून घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या बालकाचा बुद्धी गुणांक IQ सर्वसाधारणपणे किती असतो रे तर 90 ते 109 इतका असतो. ऑप्शन नंबर ब ओके किंवा 110 पर्यंत असतो. ओके 90 ते 110 इतका हा असतो. सामान्य बुद्धी गुणांक किती असतो 90 ते 110. यानंतर विद्यार्थी मित्र भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी जगप्रसिद्ध केली. आयएमपी असा हा प्रश्न आहे. ओके भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना जगप्रसिद्ध करणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत तर ते आहेत डॅनियल गोलमन. यांनाच काय तर यांनाच विद्यार्थी मित्र भावनिक बुद्धिमत्तेचे जनक देखील म्हणतात. काय म्हणतात यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते. ओके भावनिक बुद्धिमत्तेचे जनक.
डॅनियल गोलमन यांना ओळखल्या जाते. ओके, ऑप्शन नंबर अ डॅनियल गोलमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही संकल्पना त्यांनी जगभर मांडली. आणि विद्यार्थी मित्र, याबरोबर पीटर सॅल्वी आणि जॉन मेयर यांनी देखील काय भावनिक बुद्धिमत्तेवरती संशोधन हे केलेले होते. ओके, चलो त्यानंतर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी, ओके, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असे वर्गीकरण कोणी केले आहे? ओके, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर हे कार्ल यंग यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर ए कार्ल यंग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कार्ल यंग यांनी हे केलेलं आहे वर्गीकरण इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. त्यानंतर बघा, रोशार्क शाईची डाग चाचणी. ओके, रोशार्क शाईची डाग चाचणी ही पद्धत कशाच्या मापनासाठी वापरली जाते? ही पद्धत कशाच्या मापनासाठी वापरली जाते? तर ही व्यक्तिमत्व मापनासाठी वापरली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर विद्यार्थी मित्र ब व्यक्तिमत्व मापनासाठी, व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. रोशार्क शाईचे डाग मापन. ओके, चला विद्यार्थी मित्र, हा प्रश्न देखील IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, यामध्ये काय, याला प्रक्षेपण पद्धती म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक असं देखील यांना म्हटल्या जातं. यानंतर बघा, एखाद्या व्यक्तीची किंवा बालकाची तीव्र इच्छा अपुरी राहिल्यामुळे मनात निर्माण होणाऱ्या ताणाला, बघा एखाद्या व्यक्तीची किंवा बालकाची काय तीव्र इच्छा जी आहे ती अपुरी राहिली आणि त्यामुळे मनामध्ये काय होतोय, ताण निर्माण होतो. त्या ताणाला काय म्हणतात? त्याला कुंठा किंवा वैफल्य अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात? कुंठा किंवा वैफल्य अवस्था, यालाच आपण फ्रस्ट्रेशन असे म्हणतो. ओके, फ्रस्ट्रेशन ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या तर आपल्या मनामध्ये जो ताण निर्माण होतो याला वैफल्यता आपण म्हणतो, फ्रस्ट्रेशन असं आपण याला या ठिकाणी म्हणत असतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी, ओके, काय या ठिकाणी, जेव्हा एखादा विद्यार्थी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी नावरती गोष्ट वाईट असे दाखवतो. ओके, पहा या ठिकाणी काय, स्वतःचं काय लपवायचं, या ठिकाणी स्वतःचे अपयश लपवायचं आहे. त्याकरता काय करतो, नावरतीची गोष्ट वाईट असे दाखवतो. उदाहरणार्थ द्राक्षे आंबट आहेत. ही कोणत्या संरक्षण यंत्रणेचा, डिफेन्स मेकॅनिझम, ओके, म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर झाला? ओके, कोणत्या संरक्षणाचा वापर झाला? हा त्याला समर्थन म्हणजे तर्कसंगतीकरण, ओके, असं म्हणतात विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, विस्थापन म्हणजे काय? विस्थापनामध्ये एकाचा राग दुसऱ्यावर, विस्थापन म्हणजे काय तर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे याला विस्थापन असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, वर्गात विद्यार्थ्याचे अवधान अटेन्शन आकर्षित करण्यासाठी शिक्षकाचा आवाज चढ उतार करणे हा अवधानाचा कोणता घटक आहे? बघा, विद्यार्थ्याचं अवधान आकर्षित करायचं आहे आणि त्याकरता आवाजाचा काय करायचा आहे, चढ उतार करायचा आहे. तर हा अवधानाचा कुठला घटक झाला? तर हा बाह्य घटक झाला, म्हणजे उद्दीपकामधील हा घटक झाला. त्यामुळे ऑप्शन नंबर ब बाह्य घटक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे म्हणजे काय? बघा, आपण ज्या पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्यांचं काय, त्यांचं मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे हे याला काय म्हणतात? ओके, करणे म्हणजे काय? याला स्मरण किंवा स्मृती असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी मेमरी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याला काय म्हणतात? स्मृती असे म्हणतात. पूर्वी आठवलेल्या गोष्टींचं मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे. ओके, पुनरुज्जीवन मनातल्या मध्ये करण्याला स्मरण असे म्हणतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, अध्यापन टीचिंग प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? ओके, बघा अध्यापन महत्वाचं होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? तर ती आहे शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व आणि अध्यापन पद्धतीचे ज्ञान. ओके, शिक्षकाचं त्या विषयावर किती प्रभुत्व आहे आणि अध्यापन पद्धतीचे किती ज्ञान शिक्षकाला आहे यावर डिपेंड असतं काय, तर अध्यापन प्रभावी होणं. ओके, अध्यापन प्रभावी होण्यासाठी हे घटक महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाचे घटक हे आहेत. यानंतर बघा अध्यापनाची उद्गामी पद्धत. ओके, इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? अध्यापनाची उद्गामी पद्धत म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र, उद्गामी म्हणजे काय, तर उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. ओके, याला उद्गामी पद्धती म्हणतात. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, उद्गामी म्हणजे काय, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, आणि अवगामी म्हणजे काय, तर नियमाकडून उदाहरणाकडे जाणे याला अवगामी म्हणतात. ओके, याला कुठली पद्धती म्हणतात? त्याला अवगामी पद्धती असे म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असेल, स्पष्टीकरण जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र काय आहे.
पुढचा प्रश्न आहे सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? सर्वसमावेशक शिक्षणामध्ये कुठला घटक येतो? त्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्र? त्याला सामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग बालकांना एकाच छताखाली शिकवणे म्हणजेच काय? सर्वसमावेशक शिक्षण होय. सर्वसमावेशक शिक्षण, सर्वांचा समावेश त्या ठिकाणी करून घेणं होय. ओके, चला यानंतर बघा बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व विकास आणि अध्यापन शास्त्र यावरचा असा हा प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा प्रश्न काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा, मुलामध्ये वाचनाशी संबंधित असणाऱ्या अक्षमतेला, ओके, वाचनासंबंधी काय? वाचनाची संबंधित अक्षमता आहे, आजार आहे, रीडिंग डिसएबिलिटीला काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्र डिस्लेक्सिया असे म्हणतात. ओके, डिस्लेक्सिया असे म्हणतात. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा डिस्कॅल्क्युलिया हा कशा संबंधित आहे? तर हा विद्यार्थी मित्र हा गणितीय क्षमते संदर्भात आहे. ओके, हा कशा संबंधित आहे? हा गणितीय क्षमता, गणितीय क्षमता संदर्भात आहे, गणितीय क्षमता संदर्भात. त्यानंतर डिस्ग्राफिया हा लेखन संदर्भात आहे. ओके, हा लेखना संदर्भात या ठिकाणी आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, परीक्षा दृष्टिकोनातून हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण TET परीक्षेकरता महत्वपूर्ण असे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाचे एकूण 60 प्रश्न जे आहेत, एकूण 60 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि प्रश्नांचं स्पष्टीकरण कसं वाटलं, प्रश्नांचा दर्जा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.